गेलेलो आहोत. आणि आम्ही सुपरिटेंडंट एस पी साहेबांना या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण पांडुरंग हॉस्पिटलला आमचा पाठिंबा दर्शवलेला आहे. ॲक्च्युली त्या दिवशी संध्याकाळी 29 तारखेला संध्याकाळी जेव्हा 7-7:30 वाजता ही दुर्दैवी जेव्हा घटना घडली त्यावेळेस तिथला जो कर्मचारी होता तो मृत अवस्थेमध्ये कॅथलॅबमध्ये झोपलेला आम्हाला त्यांना आढळला. आणि त्यानंतर त्यांनी अत्यंत सुज्ञ पद्धतीने नातेवाईकांना, त्याच्या घरच्या आईवडिलांना आणि पोलिसांना सोबतच या घटनेची कल्पना दिली. नातेवाईक पहिले आले आणि त्यांनी काहीही घटनेची शहानिशा न करता आणि कुठल्याही गोष्टीची विचारपूस न करता अगदी हिंसक पद्धतीने या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि तोडफोड केली, काचा फोडल्या, मॉनिटर्स फोडले, ECG मशीन फोडली आणि एक काच डॉक्टर हराळे जे कार्डिओलॉजिस्ट आहे त्यांच्या पण डोक्याला लागला आणि त्यांना 5-6 टाके पण पडले. आणि मग IMA संघटनेने या संदर्भामध्ये आम्ही SP साहेबांना भेटलेलो आहोत आणि SP 30/2/2024 रोजी पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व्यंकटेश हराळे जे परभणी जिल्ह्यातील 4 कार्डिओलॉजिस्टपैकी एक कार्डिओलॉजिस्ट आहेत. ह्या कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांवर प्राणघातकी हल्ला झाला. या प्राणघातकी हल्ल्याच्या मागचं कारण नातेवाईकांचं असं होतं की त्यांच्या स्टाफचा नैसर्गिक मृत्यू झाला. तर आर्यवैश्य महासभेतर्फे सुधीरांना पाटील आणि आमचे समस्त समाज बांधव यांच्यातर्फे या हल्ल्याची चौकशी व्हावी व जेणेकरून रुग्णसेवेला आणि समाजसेवेला आळा बसू नये. पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे परभणी जिल्ह्यातील एकमेव असे हॉस्पिटल आहे की जे राजीव गांधी योजनेअंतर्गत गरीब रुग्णांवर मोफत उपचार करते. ह्या रुग्णसेवेच्या प्रक्रियेस डॉक्टरांवर हल्ल्यामुळे काही निर्बंध लागू नयेत आणि ज्यामुळे ही रुग्णसेवा चालू राहावी या संदर्भात आम्ही समस्त समाज बांधव कलेक्टर सरांना निवेदन देण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि आरोपीवर कार्यवाही व्हावी असे निवेदन पत्र देखील आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेले आहे. वैद्यकीय क्षेत्रात